कारण आपण गेल्या 3-3.5 तासापासून या ठिकाणी बसलेला आहात. ब्रह्मलिंग दोन्ही बाबांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचं कुलदैवत नरसिंह भगवानाच्या चरणी नतमस्तक होऊन आज माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त बाबा गेल्या महिन्यात मी स्वच्छता घेतली. एवढा मोठा कार्यक्रम असं करावा असं काही मनामध्ये आलं नव्हतं, परंतु या गावचे सरपंच, उपसरपंच, आमचे सहकारी आमची गंगातात्या पंडित, ही सर्व मंडळीने काही कार्यक्रम ठेवायचा आहे म्हणून हट्ट धरल्यासारखं केलं आणि अचानक तुमची शेवटी आम्ही आचारसंहिता लागायच्या अगोदर तारीख घेतली. बाबा मी धन्य मानतो मला तुम्ही या गावामध्ये जन्म घेतला, या मातीमध्ये जन्म घेतला की दोन्ही संतांच्या आशीर्वादानं आणि गावावर माझ्या खूप कृपा केली. आज तुमच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये चढ उतार पाहिले, काही आपल्यातली माणसं बघितली, परक्यातली माणसं बघितली, काही आपल्यातले परके बघितले आणि काही मध्ये परक्यातले सुद्धा आपले बघितले आणि सुदैवानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी या ठिकाणी 38 वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. या प्रसंगी बाबा इतकं उपक्रम झालेलं आहे. मी फक्त एकच बोलतो की काय देव हे शिवाय होत नाही ते आदरणीय फसले ठिकाणी पुढचे सूत्रसंचालन करतील. हॅलो, आज सत्कार मूर्ती मान्य श्री विष्णू बाबासाहेब बोरुडे गुरुजी यांच्या सेवापूर्ती दिनानिमित्त या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन सेवा आपल्या निवासा आणि आपल्या परिसराचे भूषण असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण मंडलिक महाराज यांनी या ठिकाणी सुंदर अशी सेवा केलेली आहे. आपल्या कोणत्याही कार्याला भक्तीची जर जोड असेल तर निश्चित आपलं ध्येय प्राप्त होतं, अशा अर्थाच्या अभंगाचं निरूपण बाबांनी या ठिकाणी केलं. त्यांनी विष्णू गुरुजींच्या आयुष्यातील विविध पैलू आणि त्यांच्या ज्ञानमार्गातील प्रवासही आपल्या समोर या ठिकाणी ठेवला. समस्त ग्रामस्थ सावखेडा यांच्या वतीनं बाबांचा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. बाबांनी ही सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी या सेवापूर्ती दिनानिमित्त समर्पित केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. तसेच उपस्थित जे मान्यवर आहेत किंवा वादक मंडळी आहेत, महंत नारायणगिरीजी महाराज या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत. तसेच अतिशय गुणी सर्व टाळकरी गायक वादक मंडळी यांचंही मी समस्त ग्रामस्थ सावखेडा या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद